हाय नमस्कार, अमित भानुशाली म्हणजेच तुमचा आवडता अर्जुन सुभेदार आणि मी जुई गडकरी म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी सायली. आणि आमचा शो ठरलं तर मग याचे 100 एपिसोड पूर्ण झालेत. सो सेटवरती जल्लोष आणि सगळे खूप खुश आहेत. मी आता जुईला विचारेन की तुला कसं वाटतं 100 एपिसोड पूर्ण झालेत आपल्या शोचे. सो कशी होता तुझा प्रवास कसा होता? माझा हा प्रवास खूप छान होता आणि तसं बघायचं तर ना खूप सुखकर आणि असा एकदम स्मूथ होता. कारण सगळी इथली आपले क्रू मेंबर्स को ॲक्टर्स हे सगळेच खूप छान आहेत आणि सगळे एकमेकांना खूप सांभाळून घेतात. त्यामुळे भानुशाली असेल सोबत तर चांगलाच असेल प्रवास. बरं तर एकूणच म्हणजे छान सगळ्यांना वाटतंय खूप. पण त्याचबरोबर 100 एपिसोड्स म्हणजे हा पहिला पडाव आम्ही क्रॉस केला आहे. असेच आम्हाला खूप 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 एपिसोड्स करायचे आहेत आणि तुम्हाला उत्तम एपिसोड्स समोर आणायचे आहेत तुमच्या. त्यामुळे आम्ही रोज मेहनत करत असतो आणि आम्हाला खूप छान वाटतं सेटवरती. आणि त्या 100 मार्कचं शून्य मला वाढवत जायचं आहे नेहमी, हो की नाही? हो. यस. सो हा प्रवास खरं तर खूप खडतर होता, खूप स्ट्रेसफुल होता, खूप 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 घाम काढले, खूप कष्ट केले. पण तुमचा प्रेम होता, तुमची माया, तुमची आपुलकी होती. सो आम्हाला तितकीच ताकद रोज मिळायची आणि त्याच एनर्जीने आणि त्याच उत्साहाने आम्ही प्रत्येक सीन, प्रत्येक एपिसोड त्या एनर्जीने शूट करायचो. आणि तुमचं प्रेम जे आम्हाला भरभरून मिळालं या इतक्या कमी वेळात, त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. खूप आभार. आणि त्याचबरोबर आता 100 एपिसोड्स म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपण आता वी आर 100 एपिसोड्स ओल्ड. तर त्यामुळे आम्ही एकमेकांना किती चांगले ओळखतो असा एक छोटासा गेम आपल्याला खेळायचा आहे. ओ सिरियसली? तर बघूया आता. आम्हालाही माहीत नाही आहे ॲक्च्युली. आता ह्या समोर चिठ्ठ्या आहेत. सायली, डू यू डू द ऑनर्स? ओके. काय आहेत? आहा, सेटवरचा आवडता कोपरा अमित मेकअप रूममध्ये जास्त असतो आणि अमित असाच्या असा झोपलेला असतो सेटवरती कुठेही जरा अमितला वेळ मिळाला की अमित खुर्चीवरती. आणि म्हणजे त्याचा तो कोपरा लाडका असतो जिथे त्याला झोपायला मिळतं. सो तो तिकडे असा झोपून जातो. सो तो तेच मी आधी सांगितलं की या 100 एपिसोडचा प्रवास आम्ही किती मेहनत करतो. झोपच लागते मला मध्ये बसून. जुईचा आवडता कोपरा, तिला असं काही ना काही आवडता कोपरा आहे जिथे तिला एक माणसं असतात, तिला बोलायला मिळतं, हसायला मिळतं. ती जागा तिची आवडती असते. करेक्ट. आता माझं आहे जवळची व्यक्ती सेटवरील. सेटवरील जवळची व्यक्ती जुईची. हो, अजून ना हिला सगळेच तितकंच प्रिय असतात. पण आय थिंक 2-3 व्यक्ती आम्ही सांगेन असं. एक तर रूममध्येच असतात आई, प्राजक्ता ताई. आणि आय थिंक तुझी आणि चैतन्याची केमिस्ट्री खूप चांगली आहे ऑफ स्क्रीन. पण 2 मुली राहिल्या की अस्मिता. अरे आधीच्या मुली पियू आणि प्रिया दिशा. आणि दिशा तर आवडते आहेतच, नो डाऊट. आणि त्यामुळे मुलांमध्ये चैतन्यशी खूप चांगला आहे. सागर दादा पण आवडतो. पण आम्ही भानुशाली लांबपर्यंत नाहीये कुठे. तसं नाही पण सागर दादा नसतोच शूट करायला म्हणून. पण काही लोकांशी असं आपलं जेलिन होतं. आणि जसं हा आधी म्हणाला ते करेक्ट होतं. कारण माझं सगळ्यांचीच इथे मजेत जमतं. पण मुलांमध्ये आय एम बॅड. अमितची जवळची व्यक्ती सेम. अमितची पण अशी जवळची व्यक्ती कोणी नाहीये. तो सगळ्यांच्या बरोबर असतो. आणि अश्विनशी त्याचं जमतं. धाकटा भाऊ त्याच्याशी त्याचं जास्त जमतं. आणि अस्मिता. सो हे जे बहीण भावांचं कास्टिंग आहे ना ते ऑफ स्क्रीन पण तसेच आहे. आम्ही खूप धमाल, खूप मस्ती करतो आणि आमचे रील्स तुम्ही बघतच आहात सोशल मीडियावरती. ते चालू असतं आमचं फ्री टाईममध्ये. सो डू द ऑनर्स. अमितचा आवडता पदार्थ असा आलाय. एकतर ना अमितला गोड्या येतो. त्याला भयंकर गोड आवडतं. सो तुम्ही त्याला गोडमधलं काहीही द्या. गुज्जू डिशेस गोडमधल्या ज्या असतील त्या द्या. आम्रखंड, श्रीखंड, पुरणपोळ्या, गुलाबजाम अशा सगळ्या गोड गोष्टी त्याला द्या. त्याला आवडतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि आय एम थँकफुल टू यू की ही स्वतः ती गोष्ट बनवून घेऊन आली होती सेटवर आणि उत्तम झाली होती ती गोष्ट, नो डाऊट. आणि तो आहे गाजरचा हलवा. लहानपणापासून गाजरचा हलवा मला अत्यंत प्रिय आहे. जेव्हा ते जे नॅचरल गाजर आहेत, लाल गाजर जे येतात, तेव्हा माझी आई आणि माझी बायको दर 2 दिवसाने गाजरचा हलवा असतोच माझ्या घरी. तुम्हाला पण केव्हा इच्छा झाली गाजरचा हलवा ओरिजिनल मस्त खायचं, ड्रायफ्रूट्स, मलाई आणि सगळं, म्हणून मी जाड होत नाही, माहिती आहे तुम्हाला. आता माझा सांग. जुईचा आवडता पदार्थ भेंडीची भाजी.
डे नाईट ब्रेकफास्ट सगळ्याला मी भेंडीची भाजी खाऊ भेंडीची भाजी शकते. खूप खाते हो. आणि मलाही लेक्चर देते नेहमी भेंडीची भाजी. पण भेंडीची भाजी हिला खूप आवडते. गोड हिला जास्त आवडत नाही, आवडतच नाही राधा. आवडतच नाही. पण तरी सुद्धा ही पुरणपोळ्या उत्तम बनवते. बनवते सगळं पण खायला आवडत नाही. अर्धी पुरणपोळी खाते. तुम्ही बघता किती वेल मेंटेन्ड आहे ती. कसं खाणार गोड ती? बघ काय बॉडी आहे, मसल्स आहेत. सो आणि गोड मध्ये तुला काय आवडतं जास्त? मला घरातलेच पुरणपोळी आणि गुलाबजाम आवडतं. पण माझा स्कोर असतो खाण्याचा, एक पुरणपोळी खाल्ली आहे मी, असा स्कोर असतो. आमचं 10 नंतर सुरू होतं, 11 खाल्ले मी. आता मी बघतो काय आहे. आवडती गोष्ट नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे वस्तू की पदार्थ? वस्तू. सायलीला ना खरंच तुला माहिती आहे म्हणजे जुईला काय आवडतात? तुला माहिती आहे? जुईला मांजरी खूप आवडतात. तसं नाही रे, ते लिव्हिंग थिंग्स आहेत. हो, म्हणजे हिच्या घरात आपण गेलो की एक मांजरीचा लहान झू आहे, संसार आहे, त्यांचा एक संसार आहे थाटलेला. सो आपण फॅमिली आले, पप्पा मम्मी छोटे सगळेच. सो हिला प्राणी खूप आवडतात. आमच्या सेटवरती पण बरेच कुत्रे आहेत. हा भुमरी इथे आलाय, फिरतोय आता तो. तर सायली बसली इथल्या कुत्र्यांची मी नामकरण पण केलेली आहेत बऱ्याच कुत्र्यांची. तो सायली खुर्चीवरती बसली असते ना केव्हा जुई, तेव्हा हा आमचा बुंगरी तो बुंगरी येतो आणि मस्त अलकतीच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि लाल. हे असं त्यांनी केलं होतं लास्ट टाइम. बुंगरी मी बसलेली असताना अचानक आला आणि डायरेक्ट माझ्या मांडीत डोकं ठेवलं. आणि ऍक्च्युली मी कुत्रे खूप आवडतात पण मी त्यांना हात लावत नसते. पण तो डिरेक्टली येऊन माझ्या अशा मांडीत डोकं ठेवलं तर मला असं झालं की आई ग. सो दॅट आणि दुसरी आवडती गोष्ट म्हणजे ना, हिला लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूप आवडतात. कारण की ही मुळात खूप इमोशनल आहे. सो कोणी कुठेही अडचणीत सापडला तिला की ही पटकन जाईल हेल्प करायला. सो ही खूप चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये ॲक्च्युली. मी जरा वाट बघतो की नाटक करतोय की काय. अर्जुन सुभेदार येतो आतमध्ये कधी कधी. आता अमितची आवडती गोष्ट. अमितला आवडतं काय? अपार्ट फ्रॉम खाणं पिणं, अपार्ट फ्रॉम गॅजेट्स, अमितला बाईक्स आवडतात. येस, एक्झॅक्टली ना, बाईक्स मला खूप आवडतात. आणि ह्याच्या म्हणजे त्याला वेगवेगळ्या टाईपच्या बाईक्समध्येच खूप जास्त इंटरेस्ट आहे असं मला वाटतं. सो आवडती गोष्ट म्हणायची झाली तर त्याला बाईक्स आवडतात. आणि तसं हिला कार्स आवडतात. हां, कार्स. आणि ते पण साधा सुद्धा नाही, हाय एंड कार्स ते खूप आवडतात. आणि आय थिंक सो डिफेंडर डिस्कवरी इज युअर फेवरेट. वोग, रेंज रोवर वोग. म्हणजे ती इतकी फेवरेट आहे की माझ्या वॉलपेपरवर पण तीच आहे. ते म्हणतो ना आपण रोज डोळ्यासमोर जे ठेवतो तसं होतं. येस, लवकरच आम्हाला ते दिसेल. रेंज रोवर चालेल आपल्याला इथे. आणि त्याच्या बाजूला उभी असेल रोल्स रॉयस, फॅन्टम किंवा गोस्ट. आता तुझं सॉरी. अरे यार, त्रास द्यायचा असेल तर विषय काय असतो. अमित मला 10 वेळा येऊन फक्त एवढंच सांगतो की माझं पॅकअप झालंय, मी चाललो, माझं पॅकअप झालंय. सो हा एक त्याचा आवडता विषय असतो. त्रास द्यायचा असेल तर विषय काय असेल? काय हिचा? ही त्रास देतच नाही. हां, मी त्रास नाही देत आणि मी ह्याला तर नाहीच दिलाय त्रास. म्हणजे कोणालाही त्रास दिला नाही आहे हिने. आणि आय डोंट थिंक सो ही कधी त्रास देऊ पण शकते. कारण मी आता सांगितलं आधी की खूप इमोशनल आहे आणि खूप इमोशनली ती अटॅच होते प्राण्यांशी पण आणि लोकांशी पण. सो त्रास देणं हिच्या कॅरेक्टरमध्येच नाही आहे जुईच्या. सो त्रास हे नाही होऊ शकत. डू दी ऑनर्स. ओके. नावडती गोष्ट अमितला भेंडी. हां, ॲक्च्युली खाण्याच्या बाबतीत भेंडी त्याला आवडत नाही. पण दुसरी नावडती गोष्ट अमितच्या बाबतीत म्हणायची झाली तर अनप्रोफेशनल ॲटिट्यूड. आणि त्याला असं उगाच म्हणजे मी जेवढं ऑब्झर्व केलं आहे 100 एपिसोड्स आणि आपण जेवढे दिवस काम करतो त्यातनं की मेन हीच जाणवली. आणि दुसरी गोष्ट नावडती की असं तो फालतूगिरी करत नसतो. म्हणजे म्हणजे कुठल्याही बाबतीत असं तो असं त्यात नसतो. त्यामुळे मे बी त्याला ते आवडत नसावं की उगाचच काहीतरी फालतूगिरी चालली आहे किंवा काय. तर ते आवडत नसावं तुला. आणि सेम न आवडती गोष्ट सायलीची पण जवळपास तीच आहे. ती पण हायली प्रोफेशनल आहे आणि हिला म्हणजे प्राण्यांना तुम्ही त्रास देऊ नका. ही नेहमी एकच गोष्ट म्हणते प्रत्येक इंटरव्ह्यूजमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर प्राण्यांना जपा, त्यांनाही
त्यांना इमोशन्स असतात, ती ती नेहमी हेच म्हणते. आणि सेकंडली ना जुईच्या बाबतीत म्हणेन मी की हिला न आवडती गोष्ट म्हणजे उगाच आडवत शिरू नका. हां, मी माझ्या मार्गाने चालली आहे तर मला त्रास देऊ नका. हिचं एक सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये एक खूप आय विल से खूप कम्फर्टेबली एक तो प्रत्येकाचा असतो. माझं पण आहे, हिचं पण आहे, प्रत्येक ॲक्टर जे आहे तिथे ते प्रत्येकाचं असतो. ते आपल्याला आवडत नाही कोणी आपल्या उगाच शिरतोय आपल्या कम्फर्ट झोनमध्ये तर. हां. आणि बाकी तुला सगळ्या गोष्टी आवडतात रे. न आवडणं ही खूप सिम्पल आहे तशी तर. हो. हिला केलं? प्रँक करता येत नाही ॲक्च्युली, मी सांगतो. हिचा एक प्रँक नेहमी फसतो. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा परत. म्हणजे माझं लक्ष असतं तेव्हाही माझा चष्मा आहे ती चोरते आणि असं हळूच पदरात टाकेल आणि मला त्याच्या बघेल. मागे नाही त्याचं काय बरेचदा असं होतं की ह्याचा चष्मा सीनच्या वेळेला कुठे म्हणजे एकदा मी बसणार होते त्याच्या चष्म्यावर, अशा ठिकाणी त्याने ठेवलेला होता. तर तेव्हा मी तो उचलून घेतला. म्हटलं ह्याला तसं पण एका डिस्टन्स नंतरचं चष्मा नसेल तर दिसत नाही. मग म्हटलं की जाऊ दे आता हा चष्मा ह्याला हा शोधेपर्यंत हा विचारेपर्यंत नाही द्यायचा. आणि मग सेकंड टाइम पण सेम झालं होतं, थर्ड टाइम पण सेम. पण असं झालं की मी तो उचलायला आणि ह्यानी बघायला. आणि जर आधी पण उचलला असेल ना आणि बघतो चष्मा दिसत नाहीये आणि फक्त जुईला बघायचं, काही न बोलत फक्त हिला बघितलं ना ही अशीच फुटते. म्हणजे ओके दे आता. हा म्हणजे माझं असं होतं की मला असं कंट्रोल करून नाही राहता येत, खूप हसायला येतं. त्यामुळे तो प्रँक असतो. पण ह्याने माझ्याबरोबर कुठला प्रँक नाही केलेला. अजून आम्ही एकमेकांमध्ये कधीच प्रँक हां प्रँक. आणि इथे कोणीच कोणाबरोबर नाही तसं प्रँक करतच नाही मित्रांवरती. कारण आम्ही प्रँक न करता इतकं हसतो हां की आम्ही आवश्यकताच नाही प्रँक. हां नो प्रँक झोन असतो तसा. बरेच प्रश्न आहेत रे. किती चांगलं ओळखता एकमेकांना. राग कधी येतो अमितला? हो, लेट पॅकअप झालं तर आणि सकाळी लवकर बोलवलं तर. कारण त्या पार्ट मी दुसरा राग नाही बघितलेला. हो. हां कारण ते आधीच म्हणाल की मी प्रोफेशनल ग्राउंड्सवरती खूप असतो. सो प्रोफेशनल ग्राउंड्सवरती हेच आहेत की बॉस ऑन टाईम पॅकअप आणि ऑन टाईम तुम्ही बोलवा, दॅट्स फाईन. आणि लेट पॅकअप, अर्ली कॉल टाईम. सो कोणालाही राग येईल किंवा कोणत्या ॲक्टरला राग येईल त्यावरती. राग असं राग करत नाही, पण असा चेहरा होतो का जिम जायचं मला. आणि त्या पार्ट म्हणजे मी त्याला तसं बाहेर बघितलं नाही आहे फार की तो कशावरनं रागवत असेल वगैरे. पण आता कसं आहे ना, तो बाबा झालेला आहे त्यामुळे त्याचा राग तसं, पण त्याचे सगळे पेशन्स लेवल खूप वाढलेलेच असतील त्यामुळे राग तसा नसेल आता. तो एक वेगळाच झोन आहे आता तो. एक आम्ही रील पण अपलोड केला होता सोशल मीडियावरती, मी जुई आणि आमचे डिरेक्टर सर सोबत. की इथले पेशन्स कसे आहेत तुमच्यामध्ये. एकच उत्तर, तुमचं लग्न झालं लग्न करा मग पेशन्स ऑटोमॅटिक येतील. आणि आता तो मुलगा आहे त्याला एकदम क्यूटचा असा, त्यामुळे त्याचा राग नसेल आता नसेल. हो, खरं तर लोकांना माहीत असतं की जर तुमचा एक छोटूसा मुलगा असेल घरात तर तुमचे पेशन्स तुम्हाला वाढवावे लागत नाही, तर ऑटोमॅटिक वाढतात. तुमचा राग ऑटोमॅटिक शांत होतो. आणि सायलीच्या बाबतीत राग, तिला मी रागवताना कधीच बघितलं नाही. ती तशी ती खूप शांत असते. आणि तिला राग, कोणत्या गोष्टीचा राग येईल तुला? नाही, मला राग येईल प्राण्यांनाच कोणी त्रास दिला तर मला खरा खूप जास्त राग येतो की म्हणजे मी खूप जास्त चिडते. प्राणीप्रेमी आहे. हिच्या समोर जर एका माणसाला फटकवतं, काही फटकव त्याला, बरं कुत्राला फटकवलं तू मार त्याला, असं होईल. पण हा म्हणजे मला राग त्या गोष्टीचा येतो. हे खरं आहे. एकमेकांना कोणता सल्ला द्याल? सल्ला? हो, एकमेकांना सल्ला द्यायचं झालं तर मी एकच सल्ला देईन हिला की बरेच सल्ले असतात. मी असं प्रवचन बाबा आहे असं त्याला, तर एक सल्ला मी नेहमी हिला देतो आणि ते आहे की पेशन्स लूज करू नकोस. जेव्हा तुला उशीर होतो कधी यायला, तेव्हा हिला 5 मिनटं जरी सेटवरती यायला उशीर झाला, उशीर लेट होत असेल तर. आणि सेकंडली मी हे सल्ला देईन हिला की प्रत्येक गोष्टी इमोशनली हँडल करायच्या नसतात. बऱ्याच गोष्टी यू हॅव टू बी प्रॅक्टिकल इन लाईफ. सो ही इमोशनल खूप आहे, खूप मीला पाहिलं. आणि मीला या सप्टेंबरपासून ते आत्ताचा जो आपला प्रवास आहे, मार्च एप्रिलपर्यंतचा मीला पाहिलं आहे की हिचा मुळात स्वभावच इमोशनल आहे. कारण जी लोक प्राण्यांवरती इतकं प्रेम करतात, जी लोक निसर्गावरती इतकं प्रेम करतात, ते इमोशनलच असतात. त्याहून ऐवजी ते प्रॅक्टिकली जास्त विचार करू शकत नाही. सो मी सांगेन की प्रॅक्टिकली जरा विचार करण्याची सुरुवात कर. जास्त इमोशन्स
मध्ये राहू नको. खूप चांगलं असतं इमोशनल राहणं ते आत ठेवायचं, थोडं प्रॅक्टिकल पण ठेवायचं आतमध्ये. ओके. आता मला काय सल्ला मिळतो बघतो मी. अमितला सल्ला असंच काय नाही देणार. काहीतरी बाबा झालो मी आता. घरी बायकोशी कंपल्सरी मराठीतच बोलत जा, हा खूप मोठा सल्ला आहे. आता बोल झालं. आणि तो खूप उपयोगाचा आहे, त्यामुळे हाच एक सल्ला आहे बस, बाकी काही नाही. आम्ही भांडण मराठीमध्येच करतो. नाही मग आता प्रेमाने पण तिच्याशी मराठीत बोलत जा. डू दी ऑनर्स. काय होतं? अमितला कुठे फिरायला जायला आवडेल? अमितला चंदा असं नाही. स्पेस डिरेक्टली. अमितला त्याला प्रेमाच्या देशात जायला आवडेल पुन्हा एकदा, असं वाटतं पॅरिसला. हो, माझं हनीमून पॅरिसमध्ये केलं होतं. हां, सो त्याला तिथे फिरायला जायला आवडेल. एक्झॅक्टली. आणि सायलीला जर म्हटलं फिरायला तर ही खूप ट्रॅव्हल फ्रीक आहे आणि आय थिंक आत्तापर्यंत हिने बरेच डेस्टिनेशन्स कव्हर केले आणि बराच फिरली आहे अक्रॉस द कंट्रीज ऑल्सो. इंडियामध्ये पण ट्रॅकिंग पण खूप केलं. सो हिला फिरायला जर ती जाते पण ना कुठे तर हिला माणसं लागतात. ही एकटी जाते फिरायला पण तिथून माणसं कमवून. हा, म्हणजे तिकडे पण मी सगळीकडे सोलो टुरिंग केले आणि प्रत्येक टूर मधले माझे जे फ्रेंड्स झाले ते आज पण माझे फ्रेंड्स आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. ही सोलो जाते पण काही न करता ती माणसं कमवून येते. दॅट्स ट्रू. आणि ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मग मी कुठे जायला आवडेल मला फिरायला? तुला स्वित्झर्लंड झालं स्वित्झर्लंड फिरून. पॅरिस पण झालं असेल. ऑस्ट्रिया. हां, नाही ऑस्ट्रिया झालं. न्यूझीलंडला जायला आवडेल. आणि इंडियामध्ये डन विथ इंडिया एव्हरेस्टला जाऊन बस जरा. आणि माझं आता असं झालं की फॅमिली आहे, छोटू आहे. सो जिथे छोटू असेल, जिथे फॅमिली, मला ती प्रत्येक जागा आवडेल. आता छोटूला घेऊन जा पॅरिसला. हा, नाहीतरी 10 वर्ष होतात ना तुझ्या लग्नाला, सो यू आर गेटिंग मॅरिड अगेन ना? अजून 2 वर्ष आहेत त्याला. ओके, सो मग तेव्हा तुम्ही परत हनीमूनला तिकडेच जा छोटूला घेऊन. पुढे बोलायचं नाही मला. अरे बापरे, काय प्रश्न आहे हा. ओ शिट. पहिल्या भेटीत एकमेकांबद्दल काय वाटलं होतं? ही बोलतच नाही. हिला बोलतं कसं करायचं? हिला सांगितलं हाय जी, कशी आहेस? बरी. बस. ह्यानी मला विचारलं होतं, तू एवढंच बोलतेस, तू एवढी शांत असतेस? आणि माझं बेसिकली असं होतं की मी इंट्रोवर्ट आहे. मला जेव्हा सर्कल कळतं की हां मी इथे बोलू शकते, तिथेच मी मजाक मस्ती करते. अदरवाईज लोकांना माहीत नाही आहे मी कशी आहे किंवा काय, मी कम्प्लीट शांत अशी असते. तर तेव्हा याला पहिल्यांदा हे वाटलं होतं. आणि आता ही बोलतच बसते. म्हणजे हिचं हसणं आतपर्यंत ऐकू येतं कधी कधी आम्हाला, इतकं हसते. आणि अमितच्या बद्दल पहिल्याच भेटीत आलं की हा सॉलिड गप्पिष्ट माणूस आहे. हा खूप बडबड करत होता सेटवर पहिल्या दिवशी पण. आणि मला असं झालेलं की बापरे, हा किती बडबडत असतो. आणि आत्ताही ते तसंच आहे, हा बडबडतच असतो. म्हणजे तो फार वेळ शांत नाही बसू शकत. अजिबात नाही. शांत बसलं की मला काहीतरी होतं पोटात. शेवटचा प्रश्न, आणि काय आहे ते? कोणत्या नावाने चिडवता मला? जुईला. चिडवतच नाही आम्ही एकमेकांना. हा, अरे मला आता रिअलाइज झालं. पण हो, काहीच नाही नाव. चिडका बिब्बा, मारकुट्या मास्तर, वांग्या, असं सगळं मी त्याला ऑनस्क्रीन खूप चिडवते ना, त्यामुळे हा तेच म्हणून मी तुला ऑफस्क्रीन चिडवत नाही. मला हे आता रिअलाइज झालं. हो, ऑफस्क्रीन आपलं नाव नाहीच, काहीच नाही चिडवत एकमेकांना. बघा किती आम्ही सभ्य आहोत, किती आम्ही चांगले आहोत, की आम्ही एकमेकांना आदर देतो, रिस्पेक्ट देतो. आणि हा मला मिस गडबड घोटाळा असं सतत चिडवत असतो. हेच प्रत्येक कामात गडबड घोटाळा करतेच. हे बघा इथे पण काय गडबड घोटाळा करून ठेवलं. झाले. सो प्रश्न झालेले आहेत. तुम्ही बघितलं असेल आम्ही एकमेकांना किती ओळखतो, की एकमेकांना ओळखून आहोत. तर आमचे असेच पुढे पुढे भाग होत राहतील. 100, 200, 2000. आणि तुम्हीही बघत राहा. ठरलं तर मग आत्तापर्यंत आम्हाला जेवढं प्रेम दिलं आहे ते प्रेम तसंच द्या किंवा त्याहीपेक्षा जास्त द्विगुणित करा ते. आणि पाहत राहा. ठरलं तर मग सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.